आमच्या या नागा काकांच्या झोपडीच्या बाजूला एक मोठं शेत होतं. त्या शेताच्या बांधाच्या खाली थोड्याशा अंतरावर कातकऱ्यांची वाडी लागत असे. ही वाडी आमच्या गावाला धरून होती. या कातकऱ्यांच्या झोपडीच्या समोरच्या सारवलेल्या अंगणात नेहमी अनेक कोंबड्या चरत असत. एखादा तुर्रेबाज कोंबडा एखाद्या कोंबडीच्या मागे आपले पाय घासत गोल गोल फिरून तिला पाठवायला बघायचा. त्याच अंगणाच्या बाजूला बांधलेल्या बाकऱ्या बे बे करून बदा बदा मुतत लेंड्याची रास अंगणभर टाकत असत आणि तिथेच एखादी म्हैस आपल्या घातलेल्या शेणातच बसून हे सर्व पाहत संथपणे रवंथ करत आपल्या शेपटीनं अंगावरच्या माशा उडवत स्वस्थ बसलेली असे. मध्येच त्या झोपड्याच्या दारातून एक कातकरीण बाहेर येऊन स्वयंपाकाचं खरकटं त्या कोंबड्यांसमोर टाकून आत जायची. तेव्हा त्या खरकट्यावर अनेक माशा घोंगावत असत. त्या अंगणातच ती कातकऱ्यांची पोरं तिथे काहीच घाण नाही असं वाटून त्या शेणामुतात खेळत राहत असत आणि खेळताना आपल्या नाकातला शेंबूड गिळून आपलं अंग खाजवत एकमेकांशी भांडत मध्येच सगळं विसरून पुन्हा खेळायला सुरुवात करत. काही शेंबड्या उघड्या पोरांच्या हातात चुरमुऱ्याचे गुळाचे लाडू असत. त्या लाडवावर माशा बसत तरी ती पोरं तसेच ते लाडू आपल्या शेंबडानं माखवून खात. देवा, तिथे सर्वत्र घाण आणि घाणच भरलेली होती आणि तिथलं ते घाणीचं दुर्गंध आमच्या हिरव्या शेताच्या छान गंधाला गिळून टाकत होतं. त्या कातकऱ्यांच्या मानानं आमची रामोशी फार स्वच्छ. मला का नाही ही कातकरवाडी कधी कधी आवडली नव्हती. मेलं कधी तिथे कोणाला बोलवायला जावं तर तिथल्या त्या मासळी मटणाच्या आणि शेणामुताच्या भणभणत्या वासानं मला अगदी ओकारीच यायची. हे कातकरी लोक आमच्या गावाला धरून आमच्या रामोशांबरोबर शेतात खपत. तरी आता हे इथे कसे होते? आमची सातमाईंची रामोशीवाडी काष्टा रामोशाची होती. म्हणजे आम्ही बांधलेल्या झोपड्यात ते राहत. तसंच लंगड्या किन्ना काकांची रामोशीवाडी त्यांच्या शेताजवळ होती. तसंच दौलती काकांची, दाजी काकांची, आरा काकांची त्यांच्या आपापल्या रामोशीवाड्या त्यांच्या शेताजवळ होत्या. आता या रामोशांबरोबर खपणारी ही कातकरी जमात मात्र कोणाच्या झोपडीत राहत नव्हती, तर त्या मोठ्या शेताच्या बाजूनं त्यांनीच बांधलेल्या झोपड्यात ती सर्व वसाहत एकत्र राहत होती. तसा या कातकऱ्यांचा कोणाला कसलाही त्रास नसला तरी आमच्या मांजरीवाडीतले हे कातकरी महाघाणेरडे होते. त्या कातकऱ्यांच्या अंगात चोळ्या घालत नसलेल्या तरुण बायका कधी परिस्थितीमुळे रंगेल किन्ना काकांसारख्या शेतकऱ्यांच्या शेतावरच्या झोपड्यात काही रात्री गुपचूप घालवत असत. आणि आश्चर्य म्हणजे हे बहुतेक वेळा त्यांच्या नवऱ्याच्या संमतीनं घडत असे. नंतर त्या मिळालेल्या 4 पैशांनी ते आपल्या पोरासाठी अंगडी टोपडी आणत. त्याला वाजणारा एखादा खुळखुळा घेतला जाई, तर कधी देशी दारूची बाटली, तिखट जाळ मटणाच्या कोरड्यासानं ती झोपडी वेळी अवेळी दरवळत राही. मात्र त्या झोपडीतल्या त्या सर्व सुखाची किंमत ही कोणाच्या शेताच्या झोपडीत घालवलेली ती एक रात्र असे. या कातकराळीच्या मागे जरा डाव्या बाजूला वळलं की 4 बाभळीची झाडं लागत. त्या झाडांच्या मागे आमच्या म्हाताऱ्या वाशा कुंभाराचं झोपडं होतं. वाशा काका आणि त्याची तरुण मुलगी नुकी त्या झोपडीत राहत असत. प्रत्येक व्यक्ती आपापलं नशीब घेऊन जन्माला येते. कोणी देखणं होऊन जन्मतं, तर कोणी कुरूपतेचा वारसा घेऊन जन्मतं, कोणी श्रीमंतीत जन्म घेतं, तर कोणी गरिबीत जन्मतं. आणि त्या सर्वांचं नाव आहे गेल्या जन्मीचं पापपुण्य किंवा प्राक्तन. परंतु एखाद्या गोष्टीवर असलेला दृढविश्वास काय चमत्कार करतो हे मी प्रत्यक्ष पाहिलं आहे. अनेक वेळा शंकराबरोबर स्वप्नात बोलणारी मी लिहिताना देवाबद्दल रागानं काही लिहिलं तरी माझा स्वतःचा देवावर दृढ विश्वास आहे. पण कधीकधी अशा काही घटना घडतात की मन अस्वस्थ होतं आणि नंतर कोणी स्वप्नात येऊन हळूच म्हणतं की तुझं मन किती सुंदर आहे. आणि मग नंतर सगळा राग विसरून मी हसते आणि त्यावेळी मला आमची ती नुकी आठवते. त्या वाशा कुंभाराच्या मोठ्या झोपडीत ते स्वतः आणि त्यांची मुलगी नुकी राहत होते. या नुकीला आई नव्हती.
हे वाशा काका नेहमी आपल्या अंगणाच्या बाजूला एक तर चिकट माती पायानं तुडवत असत किंवा अंगणाच्या मधोमध ठेवलेलं मोठं चाक गरा गोल फिरवत ते आपल्या नोकीच्या मदतीनं सुरेख मडकी गाडगी तयार करत असत. आता आमच्या मांजरीवाडीतलं कोणी जत्रेतनं काही गाडगी मडकी घेतल्या तरी आमच्या सर्व मांजरीवाडीतल्या माझघरात वाशा काकांचीच गाडगी मडकी वापरली जात असत. आमच्या वाड्यात कोणाच्या चुलीजवळचं एखादं गाडगं अचानक गचकलं तर नंतर आम्हा पोरींना लगेच वाशा काकाकडे पाठवून नवीन गाडगं आणलं जाईल. कधी आईने दिलेल्या 2 देडक्या आणि सुब्बर ज्वारी टोपलीत घेऊन या वाशा काकांच्या अंगणात मडकं आणायला गेले की मी नेहमी बघायची. ही नोकी अंगणाच्या बाजूला तिथली काळी माती पायानं तुडवत असायची आणि मला पाहिलं की आपल्या मोत्यासारख्या सरळ दातांनी सुरेख हसत हलकेच म्हणायची, सरस्वते, गाडगं गचकलंय काय गो? ये बा, भाकरी खातोय आता येईल. आता ही वाशा काकांची नोकी दिसायला अतिशय म्हणजे भयंकर कुरूप होती. काळी कुळकुळी, चकणी, फताड्या नाकाची, उंच आणि हडकोळी. ही नोकी आपल्या दाट केसांचा अगदी तेल चोपडून घट्ट आंबाडा बांधून आपल्या कपाळावर मोठं कुंकू लावत असे तेव्हा ती कशी तरीच दिसायची. पण नोकीचे ते सरळ मोत्यासारखे दात आणि त्यांचं ते सुरेख हसणं इतकं छान होतं, ती हसायला लागली की एखादा मोत्याचा हार तुटून त्याचे मोती घरंगळत जमिनीवर पसरतायत असं वाटे. अगदी तसं नुकीचं हसणं प्रसन्न. नुकीच्या त्या छान हसण्यात तिचा तो कुरूपपणा अगदी झाकून नाहीसा होऊन जायचा. तशी ही नुकी स्वभावानं सुद्धा अगदी खडेसारखी गोड. तिचा आवाजसुद्धा मंजूळ. कधी काय होतं, एखाद्या व्यक्तीत समजा कसली उणीव असली तरी तिच्या एखाद्या चांगल्या बाजूनं ती उणीव झाकली जाते. तसंच नुकीचा तो मंजूळ आवाज आणि तिचं ते छान हसणं तिचा कुरूपपणा झाकून तिला आमच्यासारखं सामान्य बनवीत असे. आता आम्ही वाड्याच्या पोरी कधी या वाशा काकांच्या अंगणात गेलो की ही नुकी आम्हा पोरींना भातुकली खेळण्यासाठी लहान लहान मडक्या, खापऱ्या अगदी आवर्जून फुकट देऊन टाकायची. या विचित्र नोकीची आमच्या सातमाईंवर मात्र फार श्रद्धा होती. ती एकदा माझ्या आईला म्हणाली होती, शेवंता आये, माझ्या बाला माझ्या वराडाची लई काळजी आहे वाटते बघ. मी असा दिसतो तेव्हा त्याला वाटतं या महावराड कवाच व्हायचा नाही. पण म्या त्याला बोललो होतो, माझ्या सातमाईंच्या 7 आया असतीया. तेव्हा बा, तू माझ्या वराडाची काही पण काळजी करू नकस. माझ्या सातमाई माझा वराड करतीलच बघ. आणि माझ्या आईला त्यावेळी तिच्या त्या सातमाईंवरच्या श्रद्धेचं खूप कौतुक वाटलं होतं. नुकीला आमच्या वाड्यात सगळेजण चांगलं वागवायचे. ही नुकी काय करायची, कसल्या तरी जंगली तांबड्या फुलांच्या 7 माळा करून आमच्या वाड्यावर यायची आणि आजीची परवानगी घेऊन सातमाईंच्या पारावर जाऊन ते 7 हार त्यांच्या पुढ्यात ठेवून अगदी डोळे मिटून हात जोडून ती कितीतरी वेळ सातमाईंकडे काही मागत बसायची. एकदा नुकी असे सातमाईंकडे मागत असताना आजी जाऊन म्हणाली, नुके, तू जे मागतीयस ते तुला मिळेल. तरी काय ग, तू एवढे हार वगैरे त्यांना देऊन त्यांच्याजवळ इतकं काय मागत असतेस? तेव्हा सरळ मनाची नुकी न लाजता माझ्या आजीला म्हणाली होती, आजे, म्या माझ्या वराडाचा मागणा माझ्या या 7 आयांपाशी मागतो. आजे, तू बघतीस म्या दिसायला असा आहे आणि महाबा आता फार थाकलाय ग. त्याला माझ्या वराडाची लई घोर लागून शान आहे. पण आजे, समजा माझ्या वराड झाला तेव्हा मना बाला सोडून शान वराड करून शान नाही जायचा. म्हणून शान म्या माझ्या 7 आयान मोहरं मागतो की मना आमच्या झोपड्यात राहणारा धनी दे. हे ऐकलं आणि माझी आजी गैवरून गेली. आजी तिला म्हणाली, नुके, पोरी असाच तुला नवरा मिळेल हो. आमच्या सातमाई तुला देखील हवं ते देतील. ही नुकी कधी आमच्या सातमाईंच्या पारावर सातमाईंना भाकऱ्या, उसळ आणून जेवणसुद्धा ठेवत असे. सहसा कोणाला सातमाईंच्या पारावर जाऊ न देणारी माझी आजी नुकीला मात्र कधीही सातमाईंच्या पारावर जाऊ द्यायची. आता आम्ही म्हणतो ना तसं, जिथे श्रद्धा आहे तिथे विश्वास आहे, जिथे विश्वास आहे तिथे सातमाई आहेत आणि जिथे सातमाई आहेत तिथे काहीही घडू शकतं. तसंच
नुकीच्या त्या विश्वासानं ते घडलं होतं. एकदा सकाळी आमच्या वाड्यातले सगळेजण ओसरीवर बसलेले असताना आमच्या आजीजवळ बसलेले नागो काका चटकन म्हणाले होते, "आये, तू नुकीचं लग्न करणार आहेस. नवरा मुलगा आपल्या वाड्यात येईल आणि नुकीचं लग्न सातमाईंच्या पारावरच होईल." आम्ही सगळेजण आश्चर्यानं नागो काकांकडे बघत असताना आमचे शिवा काका मात्र रागानं म्हणाले, "हां, आता लोकांची लग्नसुद्धा आम्ही करायची." तेव्हा हे ऐकून मात्र आमचे रामदास काका शिवा काकांवर रागून म्हणाले, "शिवा, सातमाईंच्या सांगण्यावर आपलं मत देऊ नकोस. त्या म्हणतील तसंच या वाड्यात होईल." त्यावेळी आजीनं सातमाईंचं सांगणं नुकीला सांगितलं नव्हतं. ती त्यावेळी फक्त आमच्या आनंदी आत्याला म्हणाली, "आनंदे, आता सातमाईंनी सांगितल्याप्रमाणे आपण फक्त वाट पाहायची." नंतर असेच 2 महिने निघून गेले होते, पण कोणी कुंभार तरुण आमच्या सातमाईंच्या वाड्याकडे फिरकला नव्हता. आणि एकदा आजी झोपली असताना तिला कसलं स्वप्न पडलं, पण ते स्वप्न काय पडलं हे तिने वाड्यात कोणाला सांगितलं नाही. पण ती सकाळी आमच्या रामदास काकांना म्हणाली होती, "रामदास, लवकरच नुकीचा होणारा नवरा वाड्यात येणार आहे." त्याच्यानंतर 3च दिवसांनी दुपारी साधारण 3 वाजण्याच्या सुमाराला साताऱ्याहून एक कुंभार तरुण आपल्या 2 बकऱ्या घेऊन सरळ आमच्या सातमाईंच्या वाड्यावर आला. आजीच्या पाया पडला आणि म्हणाला, "आये, म्या साताऱ्याच्या गजा कुंभाराचा पोरगा दुकणे आहे. महाबा मेला आणि माझ्या मोठ्या भावानं वहिनीनं मना घराबाहेर काढला. म्या 2 दिवस बाहेर होतो, पण माझ्या भावानं मना घरामध्ये घेतलाच नाही. तेव्हा मना माझ्या मैतर म्हणाला, दुकण्या, तू या बकऱ्या घेऊन सांग मांजरीवाडी सातमाईंच्या वाड्यावर जा, तथं तुला तिथली आजी भाकरी देईन, काम पण देईन. तेव्हा म्या त्याच्याकडून 4 दिडक्या घेऊन शान ट्रकमधून आलो. आता काय करायचा ते तू बघ. तू म्हणा तू या शेतामध्ये काय पण काम दे आणि डोसकं ठेवायला एक दगड दे." एवढं बोलून तो दुकण्या आजीकडे पाहत राहिला. आजीने ओळखलं, हा नुकीचा होणारा भावी पती आहे. तिने त्याला लगबगीनं ओसरीवर बसवलं, भाकर तुकडा दिला आणि म्हणाली, "पोरा, आणि पण मर्दा तू पडला कुंभार, तू र माझ्या रानात काय खापणार?" तसा तो दुकण्या म्हणाला, "आये, म्या काय पण काम करून राहीन, तू म्हणा आता माघारी धाडू नकस, म्या तुया पाया पडतो." तेव्हा त्याच्याकडे बघत आजी सावकाश त्याला म्हणाले, "दुकण्या, मी तुला काही सांगते ते तू ऐकलंस तर तुला घर मिळेल, भाकरी मिळेल आणि बायकोसुद्धा मिळेल." आणि तिने त्याला नुकीबद्दल, तिच्या वडिलांबद्दल सगळं काही सांगून नंतर ती म्हणाली, "तू नुकीला पाहून काय ते ठरव." नंतर लगेच नुकीला दुकण्याला दाखवलं गेलं आणि ती सुंदर हसणारी नुकी आमच्या दुकण्याला एकदम पसंत पडली होती. नंतर आजीनीच पुढाकार घेऊन नुकी आणि दुकण्याचं लग्न सातमाईंच्या पारावर लावून दिलं. त्यावेळी आमचे शिवा काका हसत हसत नुकीला आशीर्वाद देताना म्हणाले होते, "नुके, तू 4 भाकऱ्या आणि 4 फुलांचे हार देऊन आमच्या सातमाईंना पटवलंस." तेव्हा नुकी आपल्या देखण्या पतीकडे हरखून बघत आनंदानं हसत म्हणाली, "दादा, माझ्या 7 आयांवर विश्वास होता. त्या वराड करतीन या मना मानत होता." हे ऐकताच आमचे रामदास काका जोरात म्हणाले, "अगं नुकी, जिथे श्रद्धा आहे तिथे विश्वास आहे. जिथे विश्वास आहे तिथे आमच्या सातमाई आहेत आणि जिथे सातमाई आहेत तिथे नुकी काहीही होऊ शकतं." आज दुकणे आणि नुकी फार सुखानं संसार करतायत. त्यांना छान रूपाचे 2 मुलगे आणि 1 मुलगी आहे. आमच्या वाशा काकांचं काम आता दुकन्या सांभाळतोय. ते आपल्या नातवंडात विश्रांती घेतात. आता दुकण्या गाडगी मडगी तयार करून शिरगुप्पीच्या आठवड्याच्या बाजारात नेऊन विकतो आणि कधी त्याला जास्त फायदा झाला की आमच्या सातमाईंना काही खायला आणून त्यांच्या पारावर ठेवून जातो. दुकण्याचा सुद्धा आमच्या सातमाईंवर विश्वास आहे. त्या दोघांनी आपल्या 3ही पोरांना सातमाईंच्या पारावर ठेवून त्यांच्या रक्षणाचा पदर मागून घेतला आहे. आमच्या कातकरी वाडीनंतर अनेक शेतकऱ्यांची घरं, वाडे आणि जमिनी लागत होत्या. हे सर्व गरीब शेतकरी आपल्या जमिनीचा लहानसा तुकडा आपल्या पोटापुरता पिकवत आणि लहानशा मातीच्या घरात राहत. कधी अगदीच वेळ पडली तर आमच्या खोताच्या अंगणात मदतीची हाक मारून उभे राहत.
त्यावेळी माझी आजी आणि रामदास काका त्यांना कधीही रिकाम्या हातानं परत पाठवत नसत. या सगळ्या शेतकऱ्यांचा आमच्या सातमाईंवर दृढ विश्वास होता. तसं पाहता आभाळावर नजर लावून जागणाऱ्या शेतकऱ्यांना आणि कवड्याच्या उडणाऱ्या रांगेकडे पाऊस मागणाऱ्या त्यांच्या त्या मुलाबाळांना बघितलं की मला आजसुद्धा त्या गीताच्या ओळी आठवतात. गच्च आभाळ डोईवर पण थेंबभर पाणी नाही. गच्च आभाळ डोईवर पण थेंबभर पाणी नाही. सुक सारं रान पण डोळ्याला खळ नाही. डोळ्यात आल्या पाण्यातून कोंब नवा फुटू दे. डोळ्यात आल्या पाण्यातून कोंब नवा फुटू दे. आभाळाच्या परीतीनं धरती गरती होऊ दे. धरती गरती होऊ दे. खरंच आम्हा निसर्गावर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांचं जीणं त्या वरुणराजावर किती अवलंबून असतं. ते सगळं या छान गाण्यातनं किती सहजपणे उमगतं आहे. ही गरीब शेतकरी मंडळी तशी पाहता फार अंधश्रद्धाळू असतात. त्यांच्या प्रत्येक शेताच्या बांधावरच्या भुताखेतांवर त्यांचा फार विश्वास असतो. प्रत्येक झाडाखालच्या शेंदूर फासलेल्या दगडासमोर ही मंडळी नारळ फोडत असतात आणि त्यांच्यावर आपल्या शेताचं पाऊस पाणी अवलंबून असतं या अंधश्रद्धेवर सुद्धा त्यांचा दृढ विश्वास असतो. कधी शेतातून अवचित नाचत घुंगरं वाजवत येणाऱ्या वासुदेवाच्या झोळीत घरात असू नसू 4 ज्वारीचे दाणे हे शेतकरी घालतातच. पण ह्याच त्यांच्या अंधश्रद्धेमुळे आमच्या शिवभक्तांसारख्या नेहमी चंगळ करत असतात. हे लहानशा शेताचे शेतकरी दुसऱ्या गावातून येऊन इथे स्थायिक झाले. ते आपल्या लहानशा जमिनीत येणाऱ्या उत्पन्नावर जगतात आणि तरीसुद्धा ते गावाला धरून असतात. यांच्या शेतालाही त्यांच्या शेजारी असलेल्या विहिरीतून पाणी पाजलं जातं. मांजरीवाडीत जो राहिला तो मांजरीवाडीचा झाला हे तत्त्व इथं प्रखरतेनं जाणवतं. त्या बाहेरून आलेल्या शेतकऱ्यांच्या लहानशा शेतजमिनीनंतर काही 4-5 फासे पडद्यांच्या आणि भिल्लांच्या झोपड्या होत्या. त्यानंतर सर्व शेतं अगदी कालिया नदीच्या कातळापर्यंत पसरलेली होती. आमच्या आजीचं एक होतं, ती गावात काही कालवा झाला आणि आमच्या सातमाईंच्या वाड्यात गावपंचायत बसली की त्या गावपंचायतीला गावातल्या इतर मान्यवर शेतकऱ्यांबरोबर अगदी आमचा इटा चांभार, वाशा कुंभार आणि नाग्या सुतारालासुद्धा त्या गावच्या पंचायतीला बसण्यासाठी मानाने बोलवणं पाठवत असे. त्यावेळी त्या गावपंचायतीत आपलं मत स्पष्टपणे मांडण्याचा पूर्ण अधिकार त्या सर्वांना असे. त्यांच्या मताचा तिथे विचार करण्यात येई. आमच्या आजीच्या या समान धोरणामुळे आमच्या मांजरीवाडीत फार एकता नांदत होती. फक्त आमच्या त्या गावबैठकीला रामोशी, कातकरी, भिल्ल यांना मात्र कधीच बोलवलं गेलं नव्हतं आणि त्याचं कारण आमच्या इतकंच तुम्हालासुद्धा माहिती असेल. तरी देखील एखाद्यावर वेळ आली असेल तर मग तो भिल्ल असो किंवा शेतकरी असो किंवा कातकरी असो नाहीतर कोणी खोत असो, त्यावेळी कसलाही भेदभाव न बाळगता सर्व मांजरीवाडी त्या गरजूच्या पाठीमागे मदतीसाठी नक्कीच उभी राहत असे. आता मी तुम्हाला दाजी पवारांच्या घराण्याबद्दल काही सांगणार आहे. आमच्या खोतांच्या वरच्या मळ्याकडून खालच्या मळ्याकडे जाणाऱ्या चिमुकल्या पायवाटेवरच्या डाव्या हाताला जी लांबलचक शेतं पसरली होती ना, ती सगळी शेतं आमच्या दाजी पवारांची होती. ही त्यांची सगळी शेतं आणि त्यांचा वाडा तसा खालच्या माळ्याच्या बाजूनच येत असे. म्हणजे ह्या पवारांकडे, खालच्या खोतांकडे किंवा आरा काकांकडे जायचं असेल तर मधला डांबरी रस्ता ओलांडून खाली उतरावं लागे, म्हणून ती सगळी खालच्या माळ्याच्या बाजूनं येत असत. आता मी तुम्हाला या दाजी पवारांबद्दल जे काही सांगणार आहे ते सगळं अगदी एखाद्या छान कादंबरीसारखं आहे. एखाद्या सरळ साध्या माणसाच्या आयुष्यात कधीकधी असं काही घडतं की त्यावर विश्वासच ठेवता येत नाही. नंतर त्याचं सगळं आयुष्यच बदलून जातं. तसंच ते सगळं आमच्या मांजरीवाडीत घडलेलं होतं. आमच्या वरच्या खोतांच्या सातमाईंच्या वाड्यापासनं 15-20 मिनिटांच्या अंतरावर आमच्या दाजी काकांचा रानफुलांचा माळा आणि ती मोठं कातळं भरलेली कातळाची जमीन लागत असे. म्हणजे तसं दाजी काकांच्या वरच्या माळ्यात आणि खालच्या माळ्यात देखील त्यांच्या जमिनी पसरलेल्या होत्या. त्यांच्या त्या रानफुलांच्या माळ्यात भाजी ठेवण्यासाठी मोठी झोपडीसुद्धा बांधलेली होती.
अशा आमच्या दाजी काकांच्या ह्या कातळाच्या जमिनीजवळ असलेल्या रानफुलांच्या मळ्यात त्यांचा गडी परसू याचंच राज्य होतं. तसे आमचे दाजी काका आपल्या कातळाच्या जमिनीजवळ असलेल्या रानफुलांच्या मळ्यात परसूच्या मदतीनं अनेक प्रकारच्या भाज्या उगवत असत. आमच्या मांजरेवाडीत कोणाच्या चुलीवर फुकट एखादी रानभाजी शिजली की समजायचं ती दाजी पवारांच्या रानफुलांच्या मळ्यातली आहे. आमचे दाजी काका या रानफुलांच्या मळ्यात आपल्या परसूच्या मदतीनं वांगी, मिरच्या, कोबी, फ्लॉवर, टमाटी आणि बाकीचं काही माती मसण सगळं तिथं उगवायचे आणि त्यांचा इमानी परसूगडी अगदी पहाटे शुक्राची चांदणी आकाशात असताना ती ताजी भाजी घेऊन बैलगाडीतून शिरगुप्पीला जाऊन ठराविक भाजी विक्रेत्यांकडे नेऊन द्यायचा आणि जास्त भाजी असली की ती बाजारात नेऊन विकायचा. दाजी काकांची ताजी रसरशीत भाजी बाजारात आली की ती लगेच पटकन विकलीही जात असे. हा परसू काय करायचा? त्याची अशी सगळी भाजी विक्री झाली की नंतर दाजी काकांच्या वाड्याला लागणारा सगळं किराणा सामान घ्यायचा आणि तो आपल्या वाड्याकडे निघायचा. आता मी तुम्हाला या दाजी पवारांच्या घराण्याबद्दल, त्यांच्या वाड्याबद्दल आणि त्यांच्या परसूबद्दल सगळं सांगणार आहे. हे तुम्हाला सांगताना आत्ताही ते सगळं माझ्या डोळ्यासमोर जसंच्या तसं उभं आहे. खरंच कधी कुठल्या व्यक्तीचं नशीब कसं पालटेल हे ह्या परसूकडे बघितलं ना की जाणवतं. मी तुम्हाला अगदी अंतःकरणपूर्वक सांगते, जर कोणाचंही तुमच्या खोट्या बोलण्यानं कल्याण होत असेल तर तुम्ही अगदी श्रीकृष्ण होऊन बिनधास्त ते खोटं बोला. लक्षात ठेवा, तुमच्या या खोट्या बोलण्याचं पुण्य फार मोठं असेल, अगदी खरं बोलण्यापेक्षाही. आमच्या या परसूच्या खऱ्या वागण्यानं, परंतु खोटं बोलण्यानं नंतर त्याचं सगळं भलं झालं होतं आणि ते सगळं आता मी तुम्हाला सांगणार आहे. आमचे दाजी पवार हे मांजरीवाडीतले एक फार चांगले गृहस्थ होते, पण त्यांना अगदी लहानपणापासूनच दमा होता. ते इतर शेतकऱ्यांप्रमाणे सतत पान खात आणि नंतर त्या आपल्या ओसरीवरच्या कडीच्या झोपाळ्यावर बसून ख्या ख्या करून खोकत बसत. त्यावेळी त्यांची आई म्हणजे आमच्या इंदू आजी बाहेर येऊन त्यांच्यावर ओरडायच्या, अरे मेल्या दाज्या, असं सतत पान चघळू नकोस, तशानं तुला खोकल्याची उबळ येते आणि अशी उबळ जोरात आली ना पटकन आटपशील. त्यावेळी दाजी काका काही न बोलता फक्त खोकत पायानं तो झोपाळा हलवत आपल्या परसूची वाट बघत राहत. तुम्हाला आठवतंय ना, या दाजी काकांच्या वडिलांना खंबेररावांना आमच्या बाभळीच्या रानातल्या झपाट्यानं ठार मारलं होतं, कारण अनैसर्गिक शक्तीला डिवचल्याचं ते फळ होतं. त्यानंतर त्यांच्या पत्नीनं म्हणजे ह्या इंदू आजीनं आपल्या एकुलत्या एका दमेकरी पोराला आपल्या पदराआड धरून वाढवलं होतं. आमच्या या इंदू आजी राग आला की समोर कोण आहे ह्याची पर्वा न करता वाटेल तशा शिव्या घालत. तशी माझी आजी म्हणायची की आमची इंदू तोंडानं फाटकी असली तरी हृदयानं फार प्रेमळ आहे. आता तोंडानं फटकळ असलेल्या व्यक्तीचं प्रेमळ हृदय काय कर्म दिसणार आहे? तरी आमची आजी म्हणते ना, म्हणून ती आणि इंदू आजीच काय ते जाणवत. काही का असे ना, या इंदू आजी सतत जगावर रागवल्याप्रमाणे चिडखोर होत्या. कदाचित ऐन तारुण्यात वैधव्य आल्यामुळे त्या तशा झाल्या असतील. आता ह्या इंदू आजी रागवल्या की समोरच्याला वाटेल तशा शिव्या घालायच्या, पण त्यांनी कधीही आपल्या परसूला मात्र शिव्या घातलेल्या नव्हत्या. आमच्या दाजी काकांना आणि इंदू आजीला हा परसू कसा मिळाला ही एक मनोरंजक कहाणी होती. तुम्हाला माहिती आहे ना, दरवर्षी आंब्याच्या जत्रेसाठी मांजरीवाडीतून वाड्यातून आपल्या कुटुंबाला घेऊन बैलगाड्या कोल्हापूरला जाण्यासाठी सुटत. तसंच एकदा दाजी काका आपली आई आणि पत्नीबरोबर आंब्याच्या जत्रेला गावाबरोबर गेले होते. त्यावेळी दुपारचं ऊन अगदी डोक्यावर येऊन रखरखत होतं. त्यावेळी बहुतेक यात्रेकरू भाकर तुकडा खाऊन आपापल्या सोडलेल्या गाडीत विश्रांती घेत लवंडले होते. त्यावेळी आमच्या दाजी काकांचं नुकतंच लग्न झालं होतं आणि त्यांची पत्नी कौसल्या प्रथमच आपल्या सासू आणि नवऱ्याबरोबर त्या आंबाच्या जत्रेला आलेली होती. तेव्हा कधी नाही ती दाजीची म्हातारी त्यांना म्हणाली होती, अरे दाज्या दोडा, जा तुझ्या बायकोला काय पाहिजे ते घेऊन दे, तिला बांगड्या भरून पाहिजे असतील तर त्या भरू दे. आणि दाजी काका आणि कौसल्या जत्रेत फिरायला गेले. इंदू आजी पान खात बसलेले असताना त्यांच्या बैलगाडीजवळ एक 14-15 वर्षाचा धनगर पोरगा येऊन इंदू आजींना म्हणाला, आजी मना भाकर तुकडा देते, मना लई भूक लागली.
तशी त्या उन्हात भाजत उभ्या असलेल्या पोराकडे बघून आमच्या इंदू आजी कळवळल्या. त्यांनी लगेच त्याला 2 भाकऱ्या, कांदा, उसळ, मिरची आणि दही देऊन त्याची चौकशी केली. तेव्हा तिला कळलं की ह्या मुलाचं नाव परसू असून लहानपणी त्याचे बाबा सर्पदंशानं गेले होते आणि नुकतीच त्याची आई जंगलात लाकूड फाटा गोळा करायला गेलेली असताना तिला वाघरानं खाल्लं होतं. आणि हा निराधार झालेला परसू पोटापाण्यासाठी बाहेर पडला. आमच्या हुशार इंदू आजींच्या नजरेनं त्या चुणचुणीत परसूला जोखलं होतं. त्यांना वाटलं या पोराला आधाराची गरज आहे आणि तो आधार त्याला मिळाला तर आयुष्यभर हा पोरगा इमानी कुत्र्यासारखा शेपटी हलवत आपल्या दाराशी राहील. त्या शांतपणे त्याला म्हणाल्या, परसू चल पोरा माझ्या वाड्यावर, माझ्या दाज्याबरोबर शेतात खप आणि भाकर तुकडा खा. अशा प्रकारे धनगर असलेला परसू आमच्या दाजी काकांच्या वाड्यात आपल्या चांगल्या नशिबानं आला आणि पुढे दाजी काकांच्या वाड्याचा अत्यंत प्रामाणिक गडी झाला. तो दाजी काकांना आणि कौशल्या काकूंना आपले आईवडील मानून इंदू आजींना आपल्या आजीसारखा मान देत असे. या धनगर परसूला दाजी काकांच्या वाड्यानं आधार दिला, पोटाला भाकरी दिली आणि ह्या उपकाराबद्दल चांगल्या परसूनं आपलं अख्खं आयुष्य त्या दाजी काकांच्या वाड्यातल्या प्रत्येक माणसासाठी दिलेलं होतं. परसू दाजी काकांच्या वाड्यात लहानाचा मोठा झाला आणि नंतर दाजी काकांच्या सर्व शेतीमाळ्याचा कारभार एखाद्या मोठ्या मुलाप्रमाणे त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतला. आमचे दमेकरी दाजी काका आपला सगळा कारभार विश्वासू परसूवर टाकून निवांतपणे आपल्या ओसरीवरच्या झोपाळ्यावर बसून पान खात ख्या ख्या करत बसायला लागले. ती एक आंबाची जत्रा दाजी काकांच्या वाड्याला फार फायद्यात पडली. आमच्या कौशल्या काकू ह्या एक फार दुबळ्या आणि शांत स्वभावाच्या होत्या. पालीसारख्या सफेद आणि बारीक चणीच्या कौशल्या काकू आपल्या खाष्ट सासूबाईंना फार घाबरत आणि इंदू आजीसुद्धा आपल्या या गोगलगाईच्या गतीनं सावकाश काम करणाऱ्या सुनेला फार छळत असत. इंदू आजी जर आपल्या कौशल्याची तव्यावरची भाकरी फुगली नाही किंवा ताकावरचं लोणी लवकर आलं नाही की सरळ चुलीत पळी तापवून त्यांच्या हातावर चटके देत. अनेक वेळा भराभरा काम करण्याचं सांगूनही आपल्या अशक्त हातांनी सावकाश काम करणाऱ्या आपल्या सुनेला बघितलं की चटाचटा कामं उरकणाऱ्या इंदू आजीचं डोकं फिरायचं. त्यामुळे त्या तिला शिव्या देत ओरडायच्या, आगो पांढऱ्या पाले, त्या सातमाईंच्या वाड्यातल्या आंब्याची सुना बघ कशा चटपट्या आहेत. तुला मेलीला साधं भाकरीचं पीठ मळताना 10 वेळा दम घ्यायला लागतो आणि तरीसुद्धा तुझं पीठ नीट मळून होत नाही, तर मेले तव्यावरची भाकरी कशी फुगणार. तेव्हा बिचाऱ्या कौशल्या काकू आपल्या सासूला घाबरून भराभरा कामं उरकताना 10 वेळा इथे तिथे आडमडायच्या. मग होणारं कामसुद्धा घाबरून त्यांच्या हातून नीट होत नसे आणि मग इंदू आजींच्या जास्तीच्या शिव्या परत त्यांना खायला लागत. कधीकधी तर दाराबाहेरचं पायताण घेऊन कौशल्या काकूंना त्या बेदम मारत. आपल्या दाजीच्या वाढत्या दाम्याचा रागसुद्धा त्या आपल्या सुनेवर काढत आणि बिचाऱ्या कौशल्या काकू घाण्याला झोंपलेल्या बैलाप्रमाणे आपल्या सासूला घाबरून इथे तिथे आदळत आपली कामं कशी तरी करत राहत. अशा या कौशल्या काकूंच्या खडतर परिस्थितीत त्यांना दिवस गेले, त्यांना अन्नी झाला. परंतु दुर्दैवानं हा अन्नी महिन्याभराचा असताना ती वाईट दुर्घटना घडली. त्याचं काय झालं होतं, त्या वाईट सकाळी दाजी काका परसूला घेऊन तंबाखूच्या पानांची खुडणी करण्यासाठी आपल्या तंबाखूच्या शेताकडे गेले होते. तर इंदू आजी आपल्या अन्नीसाठी लहानशी गादी करावी म्हणून कापूस आणायला आपल्या कापसाच्या शेतात गेल्या होत्या. त्यावेळी जाताना त्या कौशल्या काकूंना बजावून गेल्या, हे बघ, मी अन्नीसाठी गादी करायला सुपडंभर कापूस आणायला जातीये, तू शेंगांची चटणी करून ठेव. एवढं सांगून इंदू आजी गेल्या तेव्हा त्या वाड्यात कोणीच नव्हतं. फक्त लहानगा अन्नी पलंगावर गाढ झोपलेला होता. धांदरट कौशल्या काकू शेंगांची चटणी करण्यासाठी सुपात शेंगा घेऊन अंगणात जात असताना त्यांचा पाय त्यांच्याच लुगड्याच्या घोळात अडकून त्या उंबरठ्यावर तोंडघशी पाडल्या. उंबरठ्यावर ठोकलेली पितळेची खिळी त्यांच्या कपाळात खोलवर घुसली होती. त्यावेळी बिचाऱ्या अशक्त कौशल्या काकूंना ओरडतासुद्धा आलं नव्हतं. त्या तिथेच बेशुद्ध होऊन पाडल्या. त्यांच्या कपाळातून भळाभळा वाहणाऱ्या रक्तानं तिथं एक खोल तळं साचलं होतं आणि ते रक्त हळूहळू त्या सारवलेल्या जमिनीत मुरत होतं. इथे हे घडलं त्याचवेळी लहानगा अन्नी अचानक जागा झाला, जोरजोरात रडायला लागला.
कदाचित आपली आई आता नाही हे त्या लहानग्या जीवाला कळलं असावं. या वाईट घटनेनंतर साधारण तासाभरानं इंदू आजी सुभर कापसाच्या बोंडातला कापूस घेऊन आपल्या वाड्याकडे आल्या, दारात थबकल्या. त्यांना कळे ना की आपली वेंधळी सून अशी अवेळी उंबरठ्यावर डोकं टेकून का झोपली आहे. आपलं पोर आत कोकलतंय याचं या भवानीला भानसुद्धा नाही. आणि हेच बडबडत इंदू आजी आत आल्या आणि कौशल्या काकूंना शिव्या देत त्यांनी आपल्या हातातलं सुपडं जोरात खाली ठेवलं. तरा आपल्या सुनेच्या कंबरड्यात लाथ घालावी म्हणून तिच्या जवळ गेल्या. त्यांनी आपला पाय वर उचललाच होता तेव्हा त्यांचं लक्ष कौशल्या काकूंच्या कपाळाकडे गेलं. तिथे रक्ताचा सडा त्यांना दिसला आणि दुसऱ्या क्षणी इंदू आजीला काय घडलंय ते जाणवलं. आपल्या सुकलेल्या छातीवर दोन्ही हातांनी मारीत त्यांनी आपल्या वाड्याबाहेर येऊन दाजी आणि परसूच्या नावानं ठो ठो करून बोंब ठोकली. ती बोंब ऐकून आजूबाजूच्या शेतातली माणसं दाजी पवारांच्या वाड्यावर दरोडा पाडलाय असं समजून हातात मिळेल ते घेऊन त्यांच्या वाड्याकडे पळत सुटले. स्वतः दाजी काका शेतातली साप मारायची लाठी घेऊन परसूला जाता जाता ओरडले आणि म्हणाले, परश्या पोरा कुऱ्हाड उचल, वाड्याकडे पळ, आपल्या वाड्यावर दरोडा पाडला. पण नंतर उंबरठ्यावरचं ते आकारीत बघून जमलेले सगळे एकदम स्तब्ध झाले होते. दाजी काका तर मटकन खालीच बसले. परसूनं काळवेळ जाणून चटकन गाडी जुंपून आपल्या कौशल्या आईला उचललं, गाडीत ठेवलं आणि शिरगुप्पीच्या दिशेनं बैलगाडी सुसाट सोडली. तेव्हा भानावर आलेल्या काही तरुणांनी धावत जाऊन त्या बैलगाडीत उड्या मारल्या. नंतर काही बैलगाड्या शिरगुप्पीच्या दिशेनं सुटल्या होत्या. माझे बाबा आणि काकासुद्धा बैलगाडीनं शिरगुप्पीकडे गेले होते. पण परसूनं इतकी घाई करूनसुद्धा तासाभराच्या अतिरक्तस्रावानं दुबळ्या कौशल्या काकू कधीच देवाच्या घरी गेल्या होत्या. आपल्या 1 महिन्याच्या अन्नीला आपल्या खाष्ट सासूच्या पदरात टाकून दाजी काकांना एकटं टाकून त्या न परतण्याच्या दिशेनं निघून गेल्या होत्या. या वाईट वेळी आमचे दाजी काका अगदी तरुण होते. त्यांचा आपल्या दुबळ्या कौशल्येवर फार जीव होता. तिच्या अशा अचानक जाण्यानं त्यांना एकच गोष्ट फार लागली होती. त्यांना माहीत होतं आपली आई आपल्या कौशल्येला फार छळत होती. तरी त्यांच्या गुणी पत्नीनं कधीही आपल्या सासूबद्दल कसलीच तक्रार त्यांच्याकडे केलेली नव्हती. त्यांच्या अशा जाण्यानं आता मात्र दाजी काकांना वाटत होतं एक पती म्हणून आपण आपल्या कौशल्येला सांभाळायला हवं होतं, आपल्या आईला समजवायला हवं होतं. पण आता कशाचा विचार करून उपयोग नाही हे सुद्धा त्यांना माहिती होतं. फक्त आपल्या खोलीतल्या एकांतात रडताना ते सतत म्हणत होते, कौशल्य अगं झालंच तर मला आणि आईला क्षमा कर. त्यावेळी दाजी पवारांचा समृद्ध वाडा, त्यांची आमाप शेतीवाडी ह्यामुळे दाजी काकांना लगेच अनेक स्थळं आली होती. परंतु आपल्या एकुलत्या एक नातवाला सावत्र आईचा जाच होऊ नये आणि उद्या त्याला मुलं झाल्यानंतर पवारांच्या इस्टेट त्या कोणाचा वाटा असू नये या सगळ्या उदात्त विचारांनी इंदू आजींनी त्या सगळ्या स्थळांना नकार देऊन टाकला होता. त्या दमेकरी दाजी काकांनासुद्धा दुसरं लग्न करण्यात काहीही उत्सुकता नव्हती. नंतर रात्री मागचं दार हळूच उघडून कातकऱ्याच्या रगीकडे जाणाऱ्या आपल्या दमेकरी पोराकडे इंदू आजींनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेलं होतं. या सगळ्या प्रकारानंतर आमच्या इंदू आजींनी अवघ्या 1 महिन्याच्या अन्नीला पदरात घेऊन खूप सांभाळून वाढवलं होतं. पाहता पाहता दाजी काकांचा गुटगुटीत अन्नी 1 वर्षाचा झाला. त्याचा वाढदिवस इंदू आजींनी सर्व गावाला पूर्णावरणाचं जेवण घालून मोठ्या थाटामाटात साजरा केला होता. दाजी काकांचा हाले गोरापान गुटगुटीत होता. इंदू आजींची रोज त्याला तुपात खारीक बदाम उगाळून चाटवणारी ती गुटी त्याला भलती मानवली होती. त्या अन्नीच्या पहिल्या वाढदिवशी सर्व गावानं कौशल्या काकूंची आठवण काढून अन्नीच्या बाळसेदारपणाचं खूप कौतुक केलं होतं आणि बिचाऱ्या अन्नीला गावाची नजर लागली होती. श्रोते हो, आजचा भाग इथेच संपला. दाजी पवारांच्या घराण्याची पुढची गोष्ट ऐकूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार मित्र.